आजची आपली रेसिपी आहे बरगदा। ही एक पारंपरिक रेसिपी आहे। बरगद म्हणजे वडाचं झाड आणि हे बरगदा वडाच्या झाडाच्या फळांप्रमाणे दिसतात, त्यामुळे वटपौर्णिमेला पूजेसाठी प्रसादाला हे हमखास केले जातात। बरगदा बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलाय। त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून आपण गरम करून घेऊयात। यामुळे गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तीळ घालून घेऊयात। आता हे गुळाचं पाणी पूर्ण थंड व्हायला ठेवून देऊयात। याचं पीठ तयार करण्यासाठी 1 वाटी कणिक घेतली आहे। त्याच्यामध्ये पाव वाटी सुकं खोबरं किसून घालून घेतलंय, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तूप घालून घेऊयात, ज्यामुळे बरगदा एकदम खुसखुशीत होतील। आता हे सर्व मिश्रण हाताने नीट मिक्स करून घेऊयात। या पिठामध्ये आता गुळाचं पाणी घालून आपण घट्टसर कणिक भिजवून घेऊयात। 5 ते 10 मिनिटं कणिक नीट भिजल्यानंतर आता आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। आता हे गोळे आपण तळून घेऊयात। एकदम मंद आचेवर आपण हे तळून घेणार आहोत, कारण जर तेल खूप गरम असेल तर हे आतून कच्चे राहतील। आपले बरगदा हे प्रसादासाठी तयार आहेत। उत्तर भारत साईडला याला गुलगुले असे देखील नाव आहे।